नमस्कार सर्वांना. मी आपल्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण ठरवलं आहे की येणाऱ्या इयर एंडपर्यंत आपण रोज एक व्लॉग टाकायचा आणि डेली व्लॉग राहील आपला आणि त्या दृष्टीने मी माझे 100% प्रयत्न करेल. जसं की आपण ठरवलं आहे, चॅलेंज घेतलं आहे की आपलं स्वतःचं चॅनल आपल्याला ग्रो करायचं आहे आणि आपल्याला करून दाखवायचं आहे की यूट्यूबवर काम कसं करता येईल वगैरे. पण आता मला कळतं आहे की ते सोपं नाही. जसं म्हणजे ॲक्च्युली मी ठरवलेलं होतं करायचं, खूप दिवसाचं चालूही होतं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्नही करत होतो. काल मी ते चॅनल शेवटी फायनली सुरू केलं. त्या चॅनलला मी जो फर्स्ट ब्लॉग टाकला तोही तुम्ही बघितला असेल आत्तापर्यंत. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर सकाळपासून मी विचार करतो की आपल्याला काय कंटेंट हवा. तर कंटेंट शोधणं ही गोष्ट खरंच चॅलेंजिंग आहे डेली व्लॉगमध्ये. आणि जसं की मी सकाळपासून प्रयत्न करत होतो की आपण आता शूट करू, हे शूट करू, ते शूट करू. पण मग मनामध्ये परत कुठे ना कुठे न्यूनगंड यायला लागला की कसं करायचं, काय करायचं. तर सकाळपासून मी म्हणजे ॲक्च्युली प्रामाणिकपणे तुम्ही तुमची मतं कळवा, मी कसं बनवायला पाहिजे होतं मला ते कळवा. सकाळी उठलो, अंघोळ वगैरे केली, देवाची पूजा, दर्शन वगैरे करून आलो मंदिरात जाऊन. तर फर्स्ट ऑफ ऑल मी मंदिरात गेलो, हा एक पॉईंट होता. आपण तिथूनही आपल्या ब्लॉगला सुरुवात करू शकत होतो. त्यानंतर दुसरं की माझा भाचा हा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आलेला होता. तर आजच तोही गेला. तर त्याला घेऊन मी हेअर सलूनमध्ये गेलो होतो. आम्ही तिथे हेअर कट वगैरे केला. त्याचा आवडता स्टार फुटबॉलर रोनाल्डो आहे. तर रोनाल्डोचा हेअरकट आम्ही त्याचा केला. तो मी शूट केला. पण नंतर मलाही कुठेतरी असं वाटलं की यार ते शूटिंग काय बरोबर येत नाही आहे. मी वाटल्यास त्याची क्लिप इथे ॲड करून देईल की जेणेकरून तुम्हाला कळेल की म्हणजे मी अशा प्रकारे तिथे शूट केलं होतं. त्यानंतर मी थोडंसं बाहेर गेलो, शेतामध्ये गेलो होतो. मी जातानाही तिथे गाडी चालवत असतानाही मी थोडासा शूट करण्याचा प्रयत्न केला. पण आपण तेवढं कॅमेरा हँडलिंग मला आणखी जमत नाही व्यवस्थित. तर त्यामुळे तोही मी क्लिप तिथे आता टाकतो आहे तुम्हाला, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर बरेचसे शेतातले छोटे-मोठे लोकांना भेटायचे कामं वगैरे जे काय होते मी ते केले. आणि त्यानंतर पुन्हा घरी वापस आलो. माझे ऑफिसचे कामं, माझे काही स्वतःच्या बिझनेसबद्दलचे वैयक्तिक काही कामं होते मी ते पूर्ण केले. त्यानंतर घरी आलो. घरी आजचा निवांत थोडासा रिलॅक्स दिवस होता त्यानंतरचा. तर घरी बराच वेळ बसलो. तेव्हा पण विचार करत होतो की आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय टाकायचं. तर तेही मला म्हणजे तिसरा पॉईंट की मी घरी आल्यानंतरही बराच वेळ फ्री असतानाही मी काही विशेष असं शूट करून शकलो नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा की ह्या 2 दिवसापासून मी ठरवतोय आणि ठरवलं आहे की आपण डेली व्लॉग टाकायचं. मी आजही पूर्ण टाकतो. म्हणजे मी हे सर्व शूट करून तुम्हाला का सांगतोय की ह्या छोट्याशा गोष्टीचे चॅलेंजेस मला येत आहेत. त्या तुम्हाला आता सर्वांना माझ्यापेक्षा जास्त नॉलेजही असेल. तर मी ॲक्सेप्ट करून तुम्हाला फक्त एक विचारू इच्छितो की मी सुरुवात कशी करू हे तुम्ही मला कळवा. आणि आजचा दिवस तसा पाहायला गेला तर काही म्हणजे आपल्या ह्या नवीन चॅलेंजच्या दृष्टीने काही व्यवस्थित राहिलेला नाही. कारण की मी कमी पडलो आहे. तर उद्या सकाळी लवकर उठून मी पुन्हा हे सर्व शूट करायला चालू करेल. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये व्यवस्थित सिनेमॅटिक्स वगैरे कसे ॲड करता येईल आपल्याला. त्यानंतर आपलं कॅची असं थंबनेल बनवण्यासाठी काही चांगला पॉईंट काय भेटतो आपण ते बघावं लागेल. आणि अशा दृष्टीने तुम्हाला सांगायचं झालं की खूप डेंजरस काम आहे. खूप डेंजरस काम आहे. म्हणजे वाटतं तितकं हे सोपं नाही. खूप मेहनतही लागते आहे. आणि मेन म्हणजे जो मनामध्ये प्रश्न पडतो आहे की अरे यार लोकं मला हसतील की काय, तर तो माझ्या मनातून काही जात नाही. पण तरीही मी त्याच्यावर मात करतो आहे, प्रयत्नही करतो आहे. मी जिथे जातो तिथे शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि कदाचित आज पहिला किंवा दुसराच दिवस आहे आपल्या चॅलेंजचा. तो कदाचित मला माहीत नाही की त्यामुळे होतं आहे. पण येणाऱ्या 2, 4, 8 दिवसात मी ऐकलं आहे की एक गोष्ट जर आपण ठरवली आणि ती करायला लागलो की ती सवय होऊन जाते आणि तेव्हा काही वाटणार नाही. तसं माझं म्हणणं तेच आहे की चला आजचा दिवस गेला आपल्याकडून वाईट असं समजूया. पण कामाच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही गेला.
कारण की ॲक्च्युली झालं असं की माझं रात्री बरंच म्हणजे रात्री 2-2:30 वाजेपर्यंत माझं काम चालू होतं. त्यामुळे माझी व्यवस्थित झोप झाली नाही, म्हणून मी थोडंसं उशिरा उठलो आणि मग ते उशिरा उठल्यानंतर मग माझं बरेच सगळेच कामात डिले होत गेलं. कामं जास्त नव्हती आज काही, पण जस्ट कामात खूप डिले होत गेला. तर उद्यापासून मी तीही गोष्ट पाळेल आणि प्रयत्न करेल की लवकरात लवकर उठून ह्या गोष्टीचं शेड्यूल आज माझं असं ठरतं आहे की आता तुम्हाला 1, 2, 3 मुद्दे सांगितले की सकाळी लवकरही उठलो, मंदिरात गेलो ते राहिलं, सलूनला गेलो ते शूट नाही केलं, त्यानंतर शेतात गेलो तेही काही व्यवस्थित शूट केलं नाही, नंतर घरी आल्यानंतरही मी बराच वेळ रिकामा होतो, ती गोष्ट मी शूट केली नाही. अशा 4-5 गोष्टी आज मी मिस केल्यात. तर मग मला हे एका डायरीत वगैरे असं लिहावं वाटतं आहे की एका ठिकाणी आपण नोंद करून ठेवू की आपल्याला ह्या गोष्टी आज करायच्या आहेत ना, तर मग त्याचं शूट आपल्याला करणं. कारण मी बऱ्याचशा मोठ्या यूट्यूबर्सचे मी व्हिडिओ बघतो आहे त्यासाठी की अरे हे कसं मॅनेज करतात. पण ॲक्च्युली कसं आहे की मी माझं काम, माझा व्यवसाय सगळं व्यवस्थित सांभाळून ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित येणाऱ्या काही वर्षांमध्ये असा दिवस येईल की मी फुल टाईम हेच काम करेल आणि तुम्हा सर्वांना मी तेवढा आनंद देऊ शकलो पाहिजे, कारण तुम्ही माझे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत आणि आपलं पहिलेच ठरलं आहे की आपल्या ज्या चॅनलवर राहील की तुम्ही तुमच्या सर्व फॅमिलीसोबत बघू शकला पाहिजे असं कंटेंट आपण बनवत राहू. डेली व्लॉगिंग करणं चॅलेंजिंग गोष्ट आहे, खूप अवघड गोष्ट आहे आणि असं आता वाटायला लागलं आहे थोडंसं की अरे हे अवघडच चॅलेंज मी घेतलं की काय. तर बघूया पुढे काय होतं. माझ्या मते व्यवस्थितच होईल आणि तरीही आज रात्री जर काही कंटेंट भेटला मला शूट करायला तर मी तो शूट करेल, नाही तर मग उद्या सकाळपासून परत व्यवस्थित सर्व काही पहिल्यापासून प्री प्लॅन करून करावं लागेल. तशा दृष्टीने व्हिडिओही बनवेल आणि तेच मी तुमच्यासमोर सादर करेल. जेणेकरून की आपल्याला उद्या जर लिंक भेटली की आपल्याला कसं करायचं हे उद्या कळालं जर आपल्याला, तर त्याचा बेनिफिट असा होईल की आपल्याला डे बाय डे इम्प्रूव्हमेंट करता येईल. ओके. आज मी थंबनेल बऱ्याच वेळ मी आज त्यामध्ये घालवला की थंबनेल कसं बनवायला पाहिजे, तुम्हाला बघून कसं वाटेल. पण त्यामध्ये कालचा जो बॅकग्राऊंडमध्ये जे वाटलं मला डे 1चा, तर मी सध्या तोच कॅरी करतो आहे. कारण की तोही मला योग्यच वाटला, कारण की आपण एवढे मोठे काही ब्लॉगर अजून झालेलो नाहीत की त्यासाठी खूप काही एक्सपेन्सेस आपण करू शकत नाही. आणि जे काही सिम्प्लिसिटी मी तुम्हाला दाखवत आहे, जे रिॲलिटी तुम्हाला दाखवता येईल मी तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या दादांना, ताईंना, भावांना, सर्वांना विनंती आहे की ह्या माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना तुम्ही खरंच मनापासून सपोर्ट करा. तुमचे सजेशन्स मला द्या. मी डे बाय डे इम्प्रूव्ह करायचं आहे, मला माझ्या स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. आणि जर मी करू शकलो तर मग आपल्यातला सगळा जो वर्ग आहे किंवा जे आपले भाऊ आहेत, हे बहिणी आहेत, या सर्व ह्या गोष्टी करू शकतील. आणि कसं आहे की मी जर माझ्यावर स्वतःवर ट्राय करतो आहे, प्रयत्न मी करतो आहे, प्रामाणिक करेल, तुमचे सगळ्यांचे सजेशन्स मी वापरेल आणि मी ज्या केलेली गोष्ट जर आपली ग्रो करू शकली, सक्सेसफुल राहू शकली, तर मी हे सर्वच्या सर्व जसंच्या तसं मी तुम्हाला देईल. कारण की सर्वात महत्त्वाचं असं आहे की मी हे जे काय बनवतो आहे, हे सर्व तुम्हाला कळतं आहे मी काय बनवतो आहे. ओके. आपण जी शून्यातून सुरुवात केलेली आहे ते जेव्हा मोठं होईल तर ते तुम्हाला त्याच पावलांवर पाऊल ठेवता येईल. ओके. आणि स्टेप बाय स्टेप वरती जाता येईल. तर विषय असा आहे की तुमच्याकडनं मला सजेशन्स द्या, तुमच्याकडनं मला पॉईंट्स द्या की तू म्हणजे कमेंट बॉक्स फुल करून टाका. कारण की हे बघा आपल्याकडे सध्या लोकांना देण्यासारखं काही नाही आहे. कारण की मला खोटं असं काही तुम्हाला दाखवायचं नाही याच्यावरती आणि थंबनेल्स पण असे हे नाही अट्रॅक्टिव्ह ठेवून तुम्हाला मग भलतंच काही नाही दाखवायचं. ही जी गोष्ट, हा जो प्रयोग आहे, हा आपल्या सर्वांना सोबत शिकायचा आहे आणि तुमचा तो प्रयोग करणारा मी आहे. तुमच्या सर्वांचे सजेशन्स, तुमच्या सर्वांचे सल्ले मी याच्यात वापरेल. हे सल्ले जर जे चालतील ते तुम्हाला कळवल आणि त्याच हिशोबाने तुमचेही स्वतःचे चॅनल्स, तुमच्या स्वतःच्या ज्या इच्छा आहेत तर त्या तुम्हाला पूर्ण करता येईल. तर एवढं सिम्पल आहे आपलं सर्वांचं काम की फक्त कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या कमेंट टाका. माझं होतं असं आहे की मला तुमच्याकडनं शिकवून ही गोष्ट मोठी करायची आहे. माझ्याकडे ह्या गोष्टीचं नॉलेज नाही. मी माझे वैयक्तिक जीवनात घडणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. शक्य तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल आणि मी स्वतः प्रयत्न करतो आहे की एक धार्मिक मार्गावर राहायचा आणि चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. कारण की तुमचे, माझे फॅमिली वगैरे सर्व सोबत बघून शिकू शकले पाहिजे की आपल्याला ही गोष्ट सहजच करायची कशी आहे.
म्हणजे ग्रो कशी करता येईल, आपल्या सर्वांना ह्या क्षेत्रामध्ये करिअर करता कसं येईल, त्यासाठी मी हे करतो आहे. आणि मित्रांनो, मी प्रामाणिकपणे सांगतो की हा माझा फुल टाईम व्यवसाय नाही. मी माझे स्वतःचे बिझनेस, स्वतःचे काम सगळे सांभाळून ही गोष्ट करतो आहे. करण्याचा फक्त मोटिव्ह हा आहे की आपल्या सर्वांना ही गोष्ट करता आली पाहिजे. कळते तुम्हाला? मला असं म्हणायचं आहे की मी हे जो माझ्यावर जो प्रयोग करतो आहे, ह्या गोष्टीतनं मला एक चांगली सवय लागेल. लवकर उठण्यापासून ते झोपण्यापर्यंत दिवस प्लॅन करायचा. माझं काम असं आहे की माझ्याकडे कोणत्या कामात गुंतल्यानंतर खूप वेळ लागतो. म्हणजे कामातच खूप जास्त वेळ जातो. तर त्यामुळे माझा फक्त महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण यानंतर हे जे काय करतो आहे, तर ते मला एक सवय लागेल की प्लॅनपूर्वक, नियोजनबद्ध मला दिवसभराचे कामं शेड्यूल करावं लागतील. कारण की एडिटिंगला खूप सारा वेळ जातो आहे. माझं बोलताना खूप गोष्टी चुकतात. मला त्या कट कराव्या लागतात आणि पुन्हा टाकावं लागतं. कदाचित माझ्याकडे ते सध्या साधाच एक हा तुमच्या ज्याच्यात मी शूट करतो तो फोन आहे आणि एक साधा फोन आहे. तर कदाचित भविष्यात मी तुम्हाला दाखवू शकेल की मला किती अडचणी येत आहेत ह्या गोष्टी तुमच्यासमोर बोलताना. मी वन फ्लोमध्ये तुमच्यासोबत बोलू शकत नाही आहे. कारण की मी खूप बिगिनर आहे, नवीन आहे. मला असं होतं बऱ्याच वेळेस, तुम्ही बघू शकता की माझ्यासमोर कोणीच नाही आहे आणि आपल्याला सवय अशी असते की आपण कोणासोबत तरी कम्युनिकेट करत असतो, दुसऱ्यांसमोर बोलत असतो. आज तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे. तुमच्या फक्त कमेंट्स मला पोहोचू शकतात. तर मी एकटा माझ्या थ्रू जेवढं होईल तेवढं मी बोलायचा प्रयत्न करतो आहे. कदाचित भविष्यात किंवा उद्यापासून असं होईल की तुमच्या कमेंट्स मला खूप जास्त यायला लागतील आणि त्या कमेंट्सवर मी बोलू शकेल. ओके, हा एक चांगला मुद्दा आहे की आपण असं करूया की तुम्ही मला कमेंट्स द्या, सजेशन्स द्या. आपण त्या गोष्टी वन बाय वन डिस्कस करत जाऊ. मी त्या पॉईंट नोट डाऊन करून घेईल आणि त्यानुसार आपण ब्लॉग करू. म्हणजे तुमचे सजेशन्स येतील, त्यावर आपलं डिस्कशन होईल आणि त्यानंतर आपण त्या गोष्टी फॉलो करू. त्या गोष्टी आपण फॉलो करू. तर आजच्यासाठी एवढंच आहे. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा आपला व्हिडिओ प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवा की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. जेणेकरून ते मला विचारू शकतील की दादा तुला अडचण काय येते किंवा तुला हे कसं करू. मला त्यांनी सजेशन विचारले ना, मी ते सांगू शकेल जेवढं मला नॉलेज आहे. आणि त्यांच्याकडे जे काही नॉलेज आहे, कारण की आता जे मुलांना सगळं काही माहिती असतं, त्यांच्याकडनं मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतील. हा सगळा प्रयोग आपला यशस्वी राहील आणि खरंच खूप प्रामाणिक प्रयत्न करतो आहे हा आपला प्रयोग यशस्वी करण्यासाठी. माझ्याकडनं मी माझे 100% देतो आहे. तुम्ही तुमचे 100% द्या. कमेंट बॉक्स फुल करा. त्यामध्ये मला सजेशन्स कळवा, कंटिन्युअसली कळवा. प्रत्येकाचा पॉईंट मी नोट डाऊन करेल आणि इथे डिस्कशनला घेईल. धन्यवाद. अशा रीतीने आपण उद्या पुन्हा भेटू. उद्या सकाळपासून मी व्यवस्थित शूटिंग करायला तयार करेल. जिथे जिथे जातो तिथे कॅमेरा ऑन करेल, म्हणजे जेणेकरून मला त्याची प्रॅक्टिस व्हायला लागेल की कसं आपण शूट करायचं आहे. तर धन्यवाद. तुम्ही कालही मला चांगला प्रतिसाद दिला, आजही चांगला देशाल आणि तुम्ही कमेंट बॉक्स फुल करून टाका. आपण त्या दृष्टीने काम करूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि आपल्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून ते सर्वही मला सजेशन देऊ शकतील आणि आपण मोठी फॅमिली ग्रो करू शकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.